हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ श्री एकनाथी भागवत. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो जे श्री गुरुराया, म्हणून सद्भावे लागे पाया. तव मी पण गेले वाया, घेऊन या तूपणा. नवल पायांचे कठीणपण, वज्रेन तुटेल लिंगदेह जाण. त्याचेही केले चूर्ण, अवलीळा चरण लागता. पायी लागताची बळी, तो त्वा घातला पाताळी. पायी लवणासुरा रवंदळी, अतुर्बळी निर्ताळिता. पाय अतिशयसी तीख, काळी असी लागता देख. त्याचे शोषोनिया विख, केला निर्विख निशेष. पाय अतिशय दारुण, शकटासी लागता जाण. त्याचे तुटले गुणबंधन, गमनागमन खुंटले. अर्थात, हे सद्गुरुराया, तुला नमस्कार असो असे म्हणून मी तुझ्या पाया पडेन असे म्हणावे, तो माझे मी पण आणि तुझे तू पण दोन्ही एकाच वेळी विरून जातात. या सद्गुरूंच्या चरणांचा कठीणपणा मोठा विलक्षण आहे. कारण जो लिंगदेह घट्ट असतो, दृढ असतो, वज्रानेही भंग पावत नाही. त्याचेही चूर्ण हे गुरु तू तुझ्या चरणांच्या स्पर्शाने सहज करतोस. बळीला तुझा पाय लागला तेव्हा तू त्याला पाताळात घातलेस. अतिशय मोठा बलिष्ठ असा लवणासूर, त्याचाही तू तुझ्या पायाने वध केलास. तुझे पाय अतिशय तीक्ष्ण आहेत. कालिया सर्पाच्या डोक्यावर तुझे पाय पडताच त्याचे सर्व विष तू शोषून घेतलेस आणि त्याला निर्विष केलेस. शक्तासूर हा कंसाचा अनुचर एका गाड्याचे रूप घेऊन तुला चिरडण्यासाठी आला होता, परंतु तुझ्या चरणाचा त्याला स्पर्श झाला तेव्हा त्याचे सर्व बंध ढिले झाले, भवबंधनच तुटले आणि तो जन्म मरणातून मुक्त झाला. पायांचा थाकू सकळा, पाये उद्धरिली अहिल्या शिळा. पाय नुगे देखता डोळा, तिथ्या मुकला संसारा. आवडी पाय चिंतिती दास, त्यांच्या मनुष्य धर्मा होय नाश. पाये यमलोक पाडिला वोस, पाये जीवास जीवनाश. पायवणी शिरी धरिले शिवे, तू जगाते घेतो उठला जीवे. त्यासी राख लाविली जीवे भावे, शेखी नागवा भवे श्मशानी. ऐसे पायांचे करणे, शिवासी उरो नेदी शिवपणे. या जीवासी कैचे जीवे जिणे, मानिते मानने उरो नेदी. ऐसा जाणो निया भावो, एका एकपणी ठेला ठावो. तेथेही पायांचा नवलावो, केला एकपणा वावो वंदन मात्रे. तेथे कवणे कवणासी वानणे, कवणे कवणासी विनविणे. कवणे कवणासी देणे घेणे, मी तुचे जिणे जीवे गेले. तेव्हा देव आणि भक्तू, जाहलासी मा तूची तू. तेथे मीपणाची मातू, कोणे कोणा तू मिरवावी. ऐशिया पदी वाऊनी तत्वता, करवितोसी ग्रंथकथा. तेव्हा माझेनी नावे कवी करता, तुची वस्तुता सद्गुरुराया. माझे नामरूप आघवे एक, तेही जनार्दनू झाला देख. ऐसे एकपणाचे कौतुक, अत्यंतिक श्री जनार्दना. तेणे कौतुकेची आता, माझेनी नावे कवी करता. होऊनी स्वये रची ग्रंथा, यथार्थता निजबोधे. तेथे द्वितीयाध्यायाचे अंती, दुस्तर माया उत्तम भक्ती. निर्सोनिया भजन स्थिती, भगवत प्राप्ती पावले. कैशी दुस्तर हरीची माया, पुसावया सादरता झाली राया. अत्यादरे करोनिया, म्हणे मुनिवर्या अवधारी. अर्थात, हे गुरु, मोठमोठ्या समर्थांनाही तुझ्या पायाचा धाक आहे. रामावतारात गौतमाच्या शापाने अहिल्या शिळा होऊन पडली होती. तुझा पाय लागताच तिचा उद्धार झाला. तसेच नृग नावाच्या राजाने एकदा पुष्कळ गोप्रदाने दिली. त्यातील एका ब्राह्मणाला दान केलेली गाय चुकून परत आली व राजाने नकळत तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. पहिल्या ब्राह्मणाच्या ते लक्षात आले. त्याने त्या गायीची मागणी केली. दुसरे अनेक गायी देतो असे राजा म्हणाला, पण ब्राह्मणाने हट्ट सोडला नाही व रागाने त्याने राजाला शाप दिला, तू सरडा होऊन पडशील. तो सरडा होऊन पडला असता पुढे तुझ्या चरण स्पर्शाने त्या योनीतून नृग राजा मुक्त झाला. ही कथा महाभारतात अनुशासन पर्वात अध्याय 70 मध्ये आहे. जे तुझे भक्त तुझ्या पायांचे चिंतन करतात
त्यांच्या जन्ममृत्यूचा नाश होतो. तुझ्या पायांनी रामपुरी ओस करून टाकली, कारण यमयातना ह्या जीवाला होत असतात आणि तुझे चरण तर जीवाचे जीव पण नाहीसे करतात. भागीरथी ही तुझ्या चरणांचे तीर्थ होय. ती मस्तकावर धारण करणारा शंकर, सृष्टीचा संहार करणारा, पण तो तुझ्या चरणांची धूळ हीच राख अंगाला फासतो आणि विरक्त होऊन स्मशानात हिंडू लागतो. असा तुझ्या चरणांचा प्रभाव आहे. ते चरण शिवाचे शिवत्वच उरू देत नाहीत. मग जीवाचे जीवत्व कसे राहू देतील? मानणारा म्हणजे कोणत्याही पदार्थाचा प्रत्यय घेणारा व त्याचा प्रत्यय घेण्याचा कार्यकलाप म्हणजेच कृती, या दोन्ही गोष्टी तुझ्या पायांशी उरत नाहीत. हे सत्य जाणून द्वैताऐवजी एकनाथ एकत्वाने राहिला. पण तुझ्या पायांना वंदन करताच एकनाथाचे वेगळे एकपणही नाहीसे झाले. तेव्हा कोणी कुणाची स्तुती करायची, कुणी कुणाची विनवणी करायची? देणारा कोण आणि घेणारा कोण? कारण जीवाबरोबर मी तूपणाच गेला. मग देव आणि भक्त दोन्ही तूच झालास. तिथे मीपणा कोणी कोणाला सांगायचा? तू मला अशा पदाला पोहोचवतोस आणि ग्रंथ माझ्या नावाने करवतोस. पण हे सद्गुरु राया, तूच कवी व तूच करता आहेस. माझे नाव रूप जनार्दन स्वरूप झाले, असे जनार्दन स्वामीच्या ऐक्याचे कौतुक आहे. त्यामुळेच ते स्वतः कवी होऊन हा आत्मज्ञानाने युक्त असा ग्रंथ माझ्या नावे रचित आहेत. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी उत्तम भक्तांनी दुस्तर मायेचे उल्लंघन करून भक्तीच्या योगाने भगवंताची प्राप्ती करून घेतली, असे वर्णिले आहे. ती हरीची माया दुस्तर कशी, हे जाणण्यास परीक्षित राजा फार उत्सुक झाला व आदराने म्हणाला, मुनिवर्य, माझा प्रश्न ऐकावा. राजोवाच, परस्य विष्णोरीशस्य मायी नामपि मोहिनीं मायां वेदितुमिच्छामो भगवंतो ब्रुवनन्तु न. अर्थात राजा म्हणाला, अहो पूज्य मुनिवर्य हो, सर्वश्रेष्ठ व्यापक ईश्वराची जी माया मोठ्या मोठ्या मायावी लोकांनाही मोह पाडते, ती कशी आहे ते जाणण्याची आम्हाला इच्छा आहे. तरी कृपा करून आपण तिचे वर्णन करावे. नानुतृप्ते जुषन्युष्म द्वचो हरी कथामृतम संसारताप निस्तप्तो मर्त्यस्तताप भेषजम. अर्थात राजा म्हणतो, संसार तापाने अत्यंत त्रस्त झालेला मी मर्त्य मनुष्य. त्या तापावरील औषध असे जे हरिकथामृत रूपी तुमचे वचन ते ऐकत असूनही तृप्त होत नाही. म्हणून मायेचे लक्षण नीट सांगा, अशी विनंती करत आहे. तृतीयाध्यायी निरूपण. राजा करील चारी प्रश्न. माया आणि तिचे तरण. ब्रह्म ते कोण, कर्म ते कैसे. तेथे प्रथम मायेचा प्रश्न. राये पुशिला आपण. तेची अर्थीचे निरूपण. मायेचे लक्षण राजा बोले. सुरा माझी श्रेष्ठ ऋषिकेशी. ब्रह्मादी शिव वंदिती ज्यासी. त्या श्री विष्णूची माया कैसी, जे मायिकासी व्यामोही. ऐशी मायिका मायामोही येथे. ब्रह्मा शिव मानिती चित्ते. आम्ही पूर्ण मायेचे नियंते. शेखी माया तया ते निजमोहे मोही. ब्रह्मा मोहिला शिवाचे लग्नी. वीर्य द्रवे पार्वती देखोनी. महादेवो महाज्ञानी देखताच मोहिनी निज वीर्य द्रविले. जे सज्ञाना छळी लवलाया. जिते श्रुती म्हणती अजया. ते हरीची दुर्धर माया विवंचुनिया मज सांगा. म्हणाल दुर्धर मायेची बाधकता. ते बाधू न शके अनन्य भक्ता. तुवाही भजावे भगवंता. मिथ्या मायेची कथा या पुसशी. तेची अर्थीचे निरूपण. राजा साक्षेपेसी आपण. मुनीचे ऐकावया गुह्य ज्ञान. विधग्ध प्रश्न आदरे पुसतू. सेवित तुमचे वचनामृत. पुरेन म्हणे माझे चित्त. आस्वादिता शब्दी शब्दार्थ. श्रवण शुद्धार्थ अधिक जाहले.
अद्भुत कथा अति सुरस, श्रवणी श्रवणा अधिक सोस, रसना म्हणे हा अति गोड रस, डोळ्या उल्हास हे अपूर्व रूप, घ्राण म्हणे हा निजगंधू, सुमनी सुमना अति सुगंधू, वाचा म्हणे हा शब्दू, परमानंदू अनुवादे, नवल निरूपणाचा मावा, भुजस्फुरण ये द्यावया खेवा, आलिंगन जीवीच्या जीवा, निज सद्भावा होतसे. अर्थात या तिसऱ्या अध्यायात राजाने माया, तिचे उल्लंघन, ब्रह्म व कर्म ह्याविषयी प्रश्न केले आहेत. त्यात त्याने प्रथम मायेविषयी प्रश्न केला आहे. सर्व देवात ऋषिकेश श्रेष्ठ आहेत. ब्रह्मदेव, शंकर व इतर सर्व त्याला वंदन करतात. त्याची माया भल्या भल्यांना मोह कशी पाडते पहा. ब्रह्मा, शिव इत्यादी देव आम्ही मायेचे नियंते आहोत असे आपल्या मनात समजत असतात, पण ती त्यांनाही मोहित करते. शंकराच्या लग्नात पार्वतीला पाहताच ब्रह्मदेवाचे तेज गळाले. अशा तऱ्हेने त्याला मोह पडला. त्यातून 88,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले. ब्रह्मासुराला चकवण्यासाठी विष्णूने मोहिनी रूप घेतले. ते इतके सुंदर होते की ब्रह्मासुराचे भस्म झाले हे खरे, पण मोहिनीच्या दर्शनाने शंकराचे तेज सखलित झाले. अशा प्रकारे शंकरालाही मोह पडला. यास्तव ज्या मायेला वेद अजा आणि अजया असे म्हणतात व जी ज्ञानी मनुष्यांना सुद्धा ठकवते, ती हरीची माया दुर्धर आहे. आपण मला तिचे वर्णन करून सांगा. आपण म्हणाल की माया जरी दुर्धर असली तरी अनन्य भक्तांना ती काही करू शकत नाही, म्हणून तू भगवंताची भक्ती कर. मिथ्या मायेची माहिती का विचारतोस? एकनाथ महाराज म्हणतात, ह्या प्रश्नाचे उत्तर राजा पुढील श्लोकात देणार आहे. रहस्यमयी ज्ञान ऐकण्यासाठी तो चतुर राजा हे प्रश्न करीत आहे. तुमचे वचनामृत सेवन करताना माझे चित्त पुरे म्हणत नाही. आपल्या शब्दांचा अर्थ ऐकताना कानांना अधिकच ऐकण्याची इच्छा झाली आहे. आपले सांगणे अतिशय रसाळ आहे, त्यामुळे कान अधिक ऐकण्यास आतुर झाले आहेत. माझी रसना म्हणते की तुमच्या सांगण्यात मधुर रस फार आहे आणि डोळ्यांना शब्दातून प्रतीत होणारे रूप अपूर्व वाटते. नाक म्हणते खरा सुगंध हाच, फुलांचा सुगंध ह्यातूनच उत्पन्न होतो. आणि माझी वाचा म्हणते आपले शब्द परमानंदाचा अनुवाद करणारे आहेत. आपल्या निरूपणाची मोहिनीच विलक्षण आहे. माझे हात या निरूपणाला क्षेम देण्यास सरसावतात आणि जीव स्वरूपामध्ये तन्मय होतो.